चला आज ऐकूया एक गोष्ट. नाव आहे शेवटचा मेसेज. पण ही गोष्ट सुरू करण्याआधी ना एक विचार मनात येतो. खरंच कधीकधी आपण ज्यांना सगळ्यात जास्त इग्नोर करतो तेच लोक आपल्यासाठी किती किती इम्पॉर्टंट असतात, नाही का? तर ही गोष्ट आहे आरव आणि सियाची. दोघांचं एकमेकांवर खूप म्हणजे खूप प्रेम होतं. सुरुवातीला तर काय, सगळं अगदी स्वप्नासारखं होतं. दिवसभर एकमेकांना फोन आणि रात्री तर उशिरापर्यंत चॅट्स चालायचे, जसं काही दुसरं जगच नव्हतं त्यांच्यासाठी. पण म्हणतात ना, वेळ सगळं काही बदलतो. आणि हळूहळू त्यांच्या नात्यातही एक अंतर यायला लागलं. झालं असं की सिया तिच्या आयुष्यात पुढे जाऊ लागली, व्यस्त झाली. नवीन मित्रमैत्रिणी, नवीन आयुष्य, सगळं काही. पण आरव, तो मात्र तिथेच होता, तिची वाट पाहत. आता त्याच्या मेसेजला आणि कॉलला उत्तर यायचं, बिझी आहे, किंवा कधीकधी तर तेही नाही, फक्त शांतता. पण आरव नाही बदलला. तो रोज तिची काळजी घ्यायचा. तू ठीक आहेस ना, जेवलीस का, असे साधे साधे मेसेज तो रोज पाठवत होता. पण त्याच्या या काळजीची आता जणू काही किंमतच उरली नव्हती. आणि मग एक रात्र आली, अशी रात्र ज्याने सगळं काही कायमचं बदलून टाकलं. त्या रात्री आरवने सियाला फोन केला. तिने तो कट केला. त्याने पुन्हा फोन केला आणि तिने पुन्हा कट केला. शेवटी हताश होऊन त्याने एक मेसेज पाठवला, जर मी तुला त्रास देत असेल तर खरंच मी पुन्हा कधीच डिस्टर्ब करणार नाही. सियाने तो मेसेज वाचला, पण तिने काहीच उत्तर दिलं नाही, काहीच नाही. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आणि सियाच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. पलीकडून एक आवाज आला. हॅलो, सिया मॅडम बोलतायत का? आरवचा. काल रात्री अपघात झालाय. हे शब्द कानावर पडताच सियाच्या हातातून फोनच गळून पडला. हृदय इतकं जोरात धडधडू लागलं की काही न विचार करता ती धावतच हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. तिथे पोचल्यावर काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघूनच तिला कळलं होतं. ते फक्त इतकंच म्हणाले, आम्ही खूप प्रयत्न केला, पण सिया तिथेच कोसळली, पूर्णपणे तुटून गेली. आणि त्याच रडण्यात तिला आठवत होते ते शब्द जे कधी बोललेच गेले नव्हते. रडता रडताच तिने थरथरत्या हातांनी आरवचा फोन हातात घेतला. आणि त्या फोनमध्ये तिला काहीतरी दिसलं. एक असा मेसेज जो त्याने तिला पाठवलंच नव्हता. तो ड्राफ्ट्समध्ये सेव्ह होता. त्यात लिहिलं होतं, आज तुझ्याशी शेवटचं बोलायचं होतं, कारण उद्या मी हे शहर सोडून कायमचा जाणार होतो. पण मला वाटलं तू बिझी असशील. तो एक क्षण आणि सियाला सगळं काही कळून चुकलं. ज्या व्यक्तीला ती इतके दिवस इग्नोर करत होती, तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम खरं तर तोच करत होता. ही गोष्ट आपल्याला एकच गोष्ट शिकवते की कधीकधी आपला एक छोटासा रिप्लायसुद्धा एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. आणि जाता जाता ही गोष्ट एक प्रश्न नक्कीच मागे सोडून जाते. आपल्या फोनमध्ये असा कोणाचा मेसेज आहे जो आपल्या उत्तराची वाट पाहतोय?